आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी, शरद मोहोळ हत्या प्रकरणी पिस्तल पुरवणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे। धनंजय मारुती वटकर आणि सतीश संजय शेडगे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत। मिकी घाई आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। मिकी, जर आपण बघितलं तर शरद मोहोळ जो गँगस्टर शरद मोहोळ आहे त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती। त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित राहिलेत। यांच्याकडे जे हल्लेकरी होते त्यांच्याकडे जे पिस्टल आहेत 9mm पिस्टल ते आले कुठून, पोलिसांनी त्याचा देखील शोध सुरू केला आणि 2 आरोपींना यासाठी आता पोलिसांनी अटक केलेली आहे, ज्यांनी जवळपास 3 पिस्टल 15 राऊंड आणि 2 मॅगझिन या आरोपींना पुरवलेले होते। त्या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्यानुसार हे त्यांनी मध्य प्रदेश इथून आणलेले होते आणि त्यानंतर जवळपास 1 लाख रुपयाला हे पिस्टल यांना पुरवण्यात आलेले होते। त्याचबरोबर काही जिवंत कारतूस देखील होती आणि 2 मॅगझिन जे या पिस्टल 9mm पिस्टल फायर करण्यासाठी त्यांनी वापरलेले आहेत। या गुन्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने जे वेपन्स आहेत ते देखील इतर राज्यातून पुरवण्यात आलेले होते। अतिशय वेल प्लॅन्ड हा सगळा मर्डर होतो असं यासाठी निदर्शनास येतं। पुणे गुन्हे शाखेने या दोघांनाही अटक केलेली आहे आणि आणखीन काही माहिती मिळते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, मिकी, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।